नमस्कार. प्रज्ञा करुणा हिलिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघूया की खरंच आपण स्वतःला ओळखतो का? काय होईल जर तुम्हाला एक दिवस हे समजलं की ज्या सत्याचा शोध घेण्यासाठी तुम्ही मंदिरामध्ये गेलात, त्याला जाणून घेण्यासाठी तुम्ही ध्यान केलं, ज्याच्यासाठी मंत्र जाप केला आणि ज्या तुम्हाला तुमच्यापासून कुठेतरी दूर एखाद्या अदृश्य दिव्य जगात शोधत राहिला, ते सत्य ज्या गोष्टीला तुम्ही शोधत होते ते सत्य तुमच्यापासून कधीच दूर नव्हतं. ते तुमच्या आतच होते, तुमच्या आतच होतं. आणि जर मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ हजारो वर्षापूर्वी एका पित्याने म्हणजे एका वडिलांनी आपल्या मुलाला हीच गोष्ट समजावून सांगितली होती, तर आपण त्या बद्दलची एक स्टोरी ऐकूया की त्या पित्याचं नाव होतं उद्दालक आरोणी आणि त्या मुलाचं नाव होतं श्वेतकेतू. श्वेतकेतू म्हणजे हा गुरुकुलात वेदाचं शिक्षण घेऊन घरी परतला होता. त्याने वेद शिकले होते, मंत्र शिकले होते, शास्त्रांचा अभ्यास केला होता. त्याला वाटत होतं की आता मला खूप काही माहिती आहे. पण त्याच्या वडिलांनी त्याला असा एक प्रश्न विचारला ज्याचं उत्तर त्याच्या संपूर्ण शिक्षणात नव्हतं. उद्दालकांनी विचारलं की असं कोणतं ज्ञान तू जाणलं आहेस की ज्याला जाणल्यानंतर बाकी सर्व काही जाणल्यासारखं होतं. लक्षात घ्या, प्रश्न असा नव्हता की तू किती वेद पाठ केलंस, किंवा प्रश्न असाही नव्हता की तुला किती मंत्र येतात, किंवा प्रश्न काय होता, तर तू त्या एका सत्याला ओळखलायस का ज्याला जाणल्यानंतर बाकी सर्व गोष्टी समजण्याचा आधार मिळतो. आणि इथूनच सुरू होतो म्हणजे उपनिषदामधला एक अद्भुत संवाद. तर तो संवाद शेवटी एका वाक्यावर येऊन थांबतो. तर काय आहे हे, म्हणजे तो संवाद की तूच आहेस, ते तूच आहेस. पण ते म्हणजे काय, आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे तू म्हणजे कोण? कारण जर आपण तत्वमासीचा अर्थ चुकीचा समजला तर कदाचित वेदांतातील सर्वात प्रसिद्ध वाक्य ऐकूनही त्याचा खरा धर्म किंवा खरा अर्थ आपल्या लक्षात आला नसेल. तर बघा, मी उदाहरण तुम्हाला देऊन सांगते. मातीच्या घड्यापासून सुरुवात करूया आपण. एक कल्पना करा की तुमच्यासमोर माती आहे आणि त्याच्यापासून एक घडा बनवलेला आहे, माठ बनवलेला आहे. त्या मातीपासून एक वाटी बनवली, त्याच मातीपासून दुसरं एक पात्र बनवलंय. त्या घड्याचा आकार वेगवेगळा आहे, नाव वेगवेगळं असू शकतं. म्हणजे वाटी असेल, मडकं असेल किंवा तवा असेल, बरेचसे आयटम बनवतो आपण मातीपासून. नाव वेगळं, उपयोग वेगळा, पण एकंदरीत बघा त्याचा मूलभूत पदार्थ काय, तो एकच आहे, तो म्हणजे माती. आणि घडा फुटला किंवा हे कुठलंही मातीचं भांड फुटलं तर त्या घड्याचं नाव आणि रूप नाहीस होऊन जातं. आपण म्हणतो वाटी फुटली, मडकं फुटलं, किंवा हे भांड फुटलं मातीचं, तवा फुटला मातीचा वगैरे, पण त्यातली माती नष्ट होत नाही. रूप बदलतं, नाव बदलतं, पण आधार मात्र तोच राहतो. तर याच श्वेतकेतूला म्हणजे याच दिशेने पाहायला शिकवत होते त्याचे वडील, की अनेक रूपांच्या मागे एक मूलभूत सत्य असू शकतं. आता हाच प्रश्न तुम्ही स्वतःवर लागू करा की तुमचं नाव बदललं तरी तुम्ही बदलता का? तुमचं शरीर बदललं, तुमचं वय बदललं, तुमच्या भूमिका बदलतात, तुमचे विचार बदलतात, तुमच्या भावना बदलतात, तुमच्या इच्छा बदलतात, पण तरीही तुम्हीच राहता. म्हणजे हा मीच आहे. लहानपणीचा फोटो पाहून तुम्ही म्हणता की हो, हा माझा फोटो आहे लहानपणीचा, पण त्या फोटोतील शरीर आता तुमच्याजवळ नाहीये किंवा तसंच नाहीये. चेहरा बदलला, विचार बदलले, परिस्थिती बदलली, आवडी निवडी बदलल्या, मग हा नेमका कोण आहे? तर हीच तत्वमसीची सुरुवात आहे. तत्व ज्याला आपण म्हणतो. जसं आणखी एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. बीजांमध्ये दिसत नाही पण अस्तित्व असतं मात्र. आता एक वडाचं झाड, आपण त्याचं फळ आणतो आणि त्या फळाला म्हणजे ते फोडून बघा, ते फोडलं, त्याच्यामध्ये अनेक छोटे छोटे बीज दिसतील, पण त्याच्यातलं आणखी एक बारीक बीज फोडलं आणि त्याच्यातही पाहिलं, आणि मग जेव्हा त्याला आपण बघितलं तर काय दिसतं आपल्याला? त्याच्यात काहीच नाही दिसत. एवढंसं बी कणकेवढं, आणि त्याला काय त्याच्यात दिसत? काहीच दिसत नाही. पण त्या सूक्ष्म बीजातूनही एक विशाल वडाचं झाड निर्माण होऊ शकतं. बीजाच्या आतमध्ये तुम्हाला विशाल झाड दिसतच नाही, पण त्या झाडाच्या अस्तित्वाची शक्यता मात्र त्या सूक्ष्म बीजामध्ये दिसतं, म्हणजे असते. आणि इथेच एक गूढ सत्य असतं की जे दिसत नाही ते अस्तित्वात नसतंच असं नाही.
आणि आपली समस्या काय आहे? आपण फक्त दिसणाऱ्या गोष्टींना वास्तविक मानत असतो. चेहरा दिसतो म्हणून म्हणतो की हे शरीर माझं आहे, मी आहे. विचार जाणवतो म्हणून आपण म्हणतो की हे विचार माझे आहेत. भावना येतात म्हणून आपण म्हणतो की मी दुःखी आहे. भीती येते तर असं वाटतं की मी घाबरलेले आहे, है ना? पण या विचारांना, भावनांना अनुभवणारा किंवा जाणणारा कोण आहे? मी माझे विचार आहे का? तर नाही. बघा, एक छोटासा प्रयोग करा. डोळे बंद करा आणि मनात एक विचार येऊ द्या. जसं उदाहरणार्थ, मला चिंता वाटते. आता स्वतःला विचारा की मला माझी चिंता दिसते आहे का? हो, म्हणजे चिंता ही तुम्हाला अनुभवात दिसणारी एक गोष्ट आहे. म्हणजे कसं, चिंता दिसणारी, अनुभवात दिसणारी गोष्ट म्हणजे कशी, की जसं आपण चिंता करतो की आता माझं पुढचं कसं, किंवा माझं मुलं शिकत नाही, माझी मुलं ऐकत नाही, प्रॉपर वेला जात नाही, माझा नवरा असा, माझी बायको अशी, माझं हे तसं, माझा समाज असा, तर मग पुढचं कसं. तर हे आपल्याला अनुभवात म्हणजे एक दिसायला लागतं आणि ते असं वाटतं की तेच मी सत्य विचार करतोय. पण असं नाहीये. जी गोष्ट मला दिसते ती मी कशी असू शकते ना? तुमच्या मनात राग येतो, तुम्ही म्हणता मला राग आला, म्हणजे राग तुम्हाला जाणवतोय. तुम्हाला भीती वाटते, तुम्ही म्हणता मला भीती वाटते, म्हणजे भीतीही तुम्हाला जाणवते. तुमच्या शरीरात जाणवतं, थरथरायला लागतं, है ना? तुम्ही वेदनांकडे लक्ष देता, म्हणजे तुमच्या शरीरातील अनुभवही तुम्हाला जाणवतो. तर मग विचार, भावना आणि शरीर यांचा अनुभव घेणारा कोण आहे? हा प्रश्न तत्वज्ञानासाठी नाहीये, तर हा प्रश्न स्वतःला ओळखण्यासाठी आहे. आता आणखी एक उदाहरण आणि तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करते. लक्षपूर्वक ऐका. मिठाचं उदाहरण देते. एका भांड्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडं मीठ टाका. आता हे रात्रभर तसंच राहू द्या आणि मग दुसऱ्या दिवशी बघा. मग आता मला एक सांगा, दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा बघाल, त्याच्यात तुम्ही टाकलेलं मीठ तर दिसत होतं ना भौतिकतेमध्ये. ते मीठ त्या पाण्यामध्ये दिसतं का वेगळं? नाही दिसतच नाही ते. तसंच वाटल्यास तुम्ही एक चम्मच पाणी घ्या, अगदी पाण्याचा वरचा भाग घ्या, थोडस खाऊन म्हणजे पिऊन बघा, कसा वाटेल? खारट. ग्लासातला मधला भाग पिऊन बघा, कसा वाटेल? खारट. त्याचं खालचं एकदम बुडाचं पाणी पिऊन बघा, कसं वाटेल? खारट. पण मीठ तसं दिसत नव्हतं तुम्हाला. खारट दिसत होतं का मीठ? मीठ भौतिकता दिसते, पण तो तुम्हाला त्याची चव नाही दिसत होतं. तर ती चव म्हणजे पूर्ण जेव्हा पाण्यात मिसळलं, तुम्ही पिऊन बघितलं आणि तेव्हा तुम्हाला अनुभव झालं. म्हणजे बघा, जे दिसत होतं त्याचा अनुभव नाही घेता आलं, आणि जे अनुभवायचं आहे तुम्हाला ते दिसतच नाहीये. म्हणजे खारट ही टेस्ट लागते, पण तिथे मीठ दिसत नाही तुम्हाला. आणि जिथे मीठ दिसत होतं तिथे खारट तुम्हाला अनुभवता येत नव्हतं. म्हणजेच याचाच अर्थ असा, एक खूप सुंदर सत्य असं समोर होतं ह्या उदाहरणावरून, की एखादी गोष्ट दिसत नाही याचा अर्थ ती अस्तित्वात नाही असं होत नाही. आता हेच आपल्याला आपल्या आत्म्याच्या शोधावर लागू करा. तुम्ही आत्म्याला डोळ्यांनी कुठे पाहणार? डोळे तर बाहेरचं बघतात आहेत, मन तर विचार पाहतात आहेत, भावना तर अनुभवता येतात आहेत. मग ह्या सर्व अनुभवांच्या मागे असलेली ती जाणीव, जी जाणते तुम्हाला हे सर्व अनुभव, तुमचे विचार, तुमचं दृश्य, हे सगळं जाणून घेते आहे, ती जाणीव कुठे आहे? कदाचित प्रश्नच चुकीचा वाटेल तुम्हाला, पण ज्याच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक बाहेरची गोष्ट, तुमच्या आतली गोष्ट अनुभवता किंवा जाणता, तो अनुभव, त्यालाच जर एखाद्या वस्तूप्रमाणे तुम्ही बाहेर शोधायचा प्रयत्न करत आहात, तुम्ही कुठे मंदिरात, कुठे मस्जिदमध्ये, तो कुठे मंत्रतंत्रात, तर कुठे ख्रिस्तीमध्ये, तर कधी कोणत्या गुरुमध्ये, पण असं कुठेच नाहीये ते बाहेर. गुरु म्हणजे तुम्हाला एक फक्त मार्ग सांगतोय. आज जे मी तुम्हाला सांगते, तुमच्या मार्फत, तुमच्या नजरेने पाहिलं तर मी तुमच्यासाठी गुरु आहे, पण तुमच्याकडनंही मला काही गोष्ट समजायला मिळतं, शिकायला मिळतं, तर तुम्ही पण माझ्यासाठी गुरु आहात. आज आपण सर्व एकमेकांसाठी गुरु आहोत.
आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगते, खूप सुंदर डीप मध्ये समजेल बरं का. आजचा मला जे सांगायचं आहे, समजावून सांगायचं आहे, जो उद्देश समजून घ्यायचा प्रयत्न करा. मधमाशा आणि मध. आता एक बघा, हे खूप सुंदर उदाहरण आहे. असं समजा की खूप प्रकारची फुलं आहेत, म्हणजे जाई जुई, मोगरा, गुलाब आणि चाफा. प्रत्येक फुलांचा सुगंध वेगळा आहे, अस्तित्व वेगळं आहे, रूप रंग वेगळं आहे. कोणतेच फुलांचं म्हणजे आपण ह्या चाफ्यासारखं गुलाब नाही, गुलाब सारखं चमेली नाही असं बोलू शकत नाही आपण. प्रत्येकांचं रूप आहे, सुंदर आहे. पण तरी पण मधमाशी काय करते, कुठल्याही फुलांमधून त्यांचा रस गोळा करते आणि तो रस त्या मधामध्ये मिसळतो, म्हणजे त्या फुलांचा रस त्या मधामध्ये मिसळतो. आणि हेच मध म्हणजे आपण त्याला ओळखू नाही शकत त्या मधाला, की हा चमेलीचा रस आहे याच्यामध्ये किंवा हा गुलाबाचा रस आहे त्याच्यामध्ये. मधासाठी तर ती सगळ्या फुलांमध्ये जाते आणि उगवते. म्हणजे हा थेंब ह्या फुलाचा आहे किंवा हा थेंब त्या फुलाचा आहे असं आपण ओळखू शकत नाही. म्हणजे अनेक स्रोतांमधून आलेला हा मध किंवा रस हा एकरूप झालेला आहे आणि तो आपल्याला मधमाशीने दिलेला आहे. आणि त्याचा आउटकम काय, गोडवा, सुंदर, सगळ्याच दिशेने, तब्येतीने म्हणजे आरोग्यासाठी किती कामं आहेत त्याचे मधाचे. तर याच्यातूनच आपण काय म्हणू शकतो, काय शिकू शकतो, मी वेगळा आहे, तो वेगळा आहे, ती वेगळी आहे, हा प्राणी वेगळा आहे, हे झाड वेगळं आहे, ही नदी वेगळी आहे, ही सृष्टी वेगळी आहे, हे सगळं वेगळं आहे, ते वेगळं आहे, माझा मुलगा वेगळा आहे, माझा नवरा वेगळा आहे, माझं फॅमिली वेगळी आहे, माझं सासर वेगळं, माझं माहेर वेगळं, माझा शत्रू वेगळा, माझा मित्र वेगळा, सगळं वेगळं. पण या सर्व विविधतेचं म्हणजे काय मूलभूत आधार काय आहे? नाव वेगवेगळं असू शकतं, रूप वेगवेगळं असू शकतं, पण आधार मात्र एकच असू शकतो, जो सर्वांच्या आतमध्ये आहे, मध. नेचर सर्वांना एकच देतो. आणखी एक उदाहरण सांगते, डीप मध्ये. नद्या आणि समुद्र है ना, याच्यामध्ये आपण नद्यांना नावं दिलेली आहेत. गंगा आहे, यमुना आहे, असंख्य नद्या आहेत अशा, गोदावरी आहे. प्रत्येक नदीची स्थिती वेगळी आहे, स्वतःची दिशा वेगळी आहे, स्वतःचा प्रवाह वेगळा आहे, स्वतःचं नाव वेगळं आहे, स्वतःची ओळख वेगळी आहे, स्वतःची जागा वेगळी आहे, उत्पत्ती वेगळी आहे. पण मात्र सगळं शेवटी समुद्रात जाऊन मिसळतात आहेत. पाण्याला कधी विचारलं की तू त्या समुद्राच्या पाण्याला विचारलं की तू गंगेचं पाणी आहेस की मग समुद्रामध्ये एकत्र झाल्यानंतर त्या समुद्राला विचारलं की तू समुद्राचं पाणी आहेस की तू गंगेचं आहेस की तू यमुनेचं आहेस की कसलं, तर काय उत्तर मिळेल आपल्याला? नदीचं नाव आणि रूप बदललंय, पण पाण्याचं अस्तित्व मात्र नाहीस झालेलं नाही. ह्या उदाहरणाचा अर्थ असा नाही की माणूस मेला म्हणजे भौतिक अर्थाने समुद्रात मिसळतो असं नका समजू. ही म्हणजे एक प्रकारची भौतिक प्रक्रिया नाही समजवत आहे आपण, तर तो ओळखीच्या पातळीवर प्रश्न विचारतोय तुम्हाला. म्हणजे प्रश्न विचारायचे आपल्याला स्वतःला आतून, की तुम्ही स्वतःला खरंच कोणत्या आधारावर वेगळं मानत आहात? प्रत्येकाला कोणता असा आधार आहे? शरीर, मन, विचार, स्मृती, नाव, अहंकार, हे तर सगळं बदलत राहतं. मग त्यापैकी अंतिम हा मी कोण आहे? आपल्याला तेच शोधायचं की मी कोण आहे हे सगळं. तत्वमसी म्हणजे मी देव आहे एवढंच नाही, तर एक अत्यंत महत्वाची गोष्ट याच्यामध्ये समजून घ्यायला हवी की तत्वमसी ऐकल्यावर मन लगेच म्हणू लागतं की मी देव आहे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी. पण त्याचाही एक खूप सुंदर तुम्हाला गैरसमज समजवून, कारण हा खूप मोठा गैरसमज आहे आपला, की जर मी म्हणजे माझं शरीर आहे, माझं नाव, माझा अहंकार, माझं व्यक्तिमत्व, माझी इच्छा, माझी उपलब्धी, माझी सामाजिक ओळख, मग मी म्हणते की मीच ब्रह्म आहे. पण मीच हा वेदांत नाहीये, तर हा खूप मोठा अहंकार करणं आहे. बघा किती सायलेंटली अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे असं म्हटल्याबरोबर तोही एक अहंकार येतो, किती सायलेंटली येतोय. पण मात्र उद्दालक श्वेतकेतू हे जे मोठे वेद आहेत आपले, ती मात्र हाही अहंकाराला पुष्टी देत नाही. आणि ते त्याच्या ह्या अहंकाराची पण मर्यादा दाखवत होते,
की तू जेव्हा स्वतःला समजतो, तू जे स्वतःला समजतोय, फक्त तू तेवढाच नाहीयेस. ही दिशा खूप सूक्ष्म आहे. तत्व आणि त्वम, तत्व आणि त्वम म्हणजे त म्हणजे ते, आणि ते म्हणजे अंतिम सत्य, ते म्हणजे मूलभूत वास्तव्य, ज्याच्या आधारावर हे सर्व अस्तित्व प्रगट होतं. ते म्हणजे काय? तत्वम, तत्व. ह्या तत्वाच्या आधारावर जे सर्व प्रगट होतं तेच अंतिम सत्य आहे. आणि हे सगळं प्रगट व्हायला म्हणून तुम्हाला शरीर लागतं, तुम्हाला हे लागतं, ते लागतं. म्हणजेच तत्व म्हणजे तू. पण इथे तू म्हणजे फक्त तू शरीर नाही, नाव नाही, मन नाही, व्यक्तिमत्व नाही. तर मग म्हणजे तत्व म्हणजे काय होतं, तर याच्यामध्ये एक म्हणजे आपण शरीराच्या पातळीवर सगळे वेगवेगळे आहोत, मनाच्या पातळीवर सगळे वेगळे आहोत, अनुभव पण सगळ्यांचे वेगळे आहेत, कर्म पण सगळ्यांचे वेगळे आहेत, व्यक्तिमत्व वेगळे आहेत. पण या सर्व बदलणाऱ्या उपाधींच्या पलीकडे मूलभूत अस्तित्व काय आहे? तर तत्वमसी त्याच दिशेने निर्देश करत असते. तुम्हाला सत्य मिळवायचं आहे का, की ओळखायचंय? आपण अनेक म्हणजे आपण आध्यात्मिकतेमध्ये अनेकदा अशा प्रकारे पाहतो की मला काहीतरी नवीन मिळायला हवं. आज जसं आपण ग्रँड मास्टर झालो, तर तुम्हाला नक्कीच असं वाटलं की मला काहीतरी नवीन मिळालंय, मी आता काहीतरी वेगळं आहे, है ना? नवीन अनुभव, नवीन शक्ती, नवीन ऊर्जा, नवीन दिव्य दर्शन, अनुभूती आपली वेगवेगळी प्रत्येकांची, किंवा एखादी विशेष अवस्था, म्हणजे एखादा चमत्कार, काहीतरी, अरे मी ग्रँड मास्टर झालो, माझं असं झालं, असं झालं, तर चमत्कार झालं. पण खरंच जर सत्य तुमच्या अस्तित्वाचा आधार असेल ना, तर ते मिळवायचं कसं? तर तुम्ही स्वतःच्याच अस्तित्वाला बाहेरून मिळवणार कसे? तर ही गोष्ट तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणातून समजून सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, समजा तुम्ही सर्वजण आपली चाबी शोधत आहात. सगळं घर शोधलं, सारे टेबल शोधले, खोल्या शोधल्या, बाहेर शोधलं, शेजाऱ्यांना विचारलं, मुलांना रागवलं, इथे ठेवलं, तिथे ठेवलं, बायकोला म्हटलं माझं एक जागेत सामान नाही राहत, खूप काही 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 तमाशा झाला सगळं. शेवटी लक्षात आलं की अरे, चाबी तर माझ्याच खिशात होती. मग आता मला सांगा, चाबी हरवली होती का? चाबी हरवली नव्हती. तर तुमच्या ज्ञानाच्या दृष्टीने तसं पाहिलं तर तुम्ही मला चाबी हरवली होती, पण वास्तव्यात मात्र चाबी हरवली नव्हती. तुम्हाला चाबी नव्याने तयार करावी लागली नव्हती. तर ती फक्त कुठे आहे हे आठवावं लागलं किंवा ओळखावं लागलं. कदाचित तुम्हाला आत्मशोध जो आपण म्हणतो, त्या आत्मशोधाची दिशा ही अशीच आहे. सत्य काही नवीन नाहीये आणि ते काही मिळवायचं नसतं. सत्य हे इथेच आहे. फक्त स्वतःबद्दलची चुकीची ओळख जी आपण ठरवलेली की ना, ती पाहिजे असते. स्वतःबद्दलची चुकीची ओळख म्हणजे काय? तर माझं नाव, माझे जे काय आपण म्हणतो, संसार माझा हा सगळा, मी नवरा, मी बायको, माझा मुलगा, माझं हे ते वगैरे सगळं, ही चुकीची ओळख आहे आपल्या स्वतःची. पण ऍक्च्युली काय आहे माहिती? आरशावरची धूळ आहे ही सगळी. समजा एका आरशावर धूळ जमली असेल आणि त्यात तुमचा चेहरा स्पष्ट दिसत नाही, याचा अर्थ तुमचा चेहरा नाहीसा झाला का? नाही. तुम्हाला नवीन चेहरा बनवावा लागेल का? नाही. तर काय करावं लागेल? फक्त आरशावरची धूळ साफ करावं लागेल. त्याचप्रमाणे आध्यात्मिक साधनेचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला नवीन आत्मा तयार करायचा आहे, आता एकदम ट्रान्सफॉर्मेशन, असं म्हणजे वेगळं, आता ग्रँड मास्टर झालं, मला वेगळं काहीतरी तयार झालीये मी आता. नाही. तुम्ही स्वतःबद्दल तयार केलेल्या ह्या चुकीच्या ओळखीच्या थराकडे बघू शकता. म्हणजे तुम्ही स्वतःकडे बघू शकता. ओळखीचे आपले थर किती चुकीचे आपण तयार केले एकावर एक, की मी अशी आहे, मी तशी आहे, मला असं जमतं, मला असं जमत नाही, मी बुद्धू आहे, मला कसं जमेल, मी कसं करेन, यार मला कोण असं पैसे देतील, कोण माझ्याकडे शिकायला येईल. हे सगळे थर, चुकीचे थर आपण आपल्या याच्यावर केलेले आहेत तयार, है ना? म्हणजे हेच, मी अशी आहे, मी तशी आहे, माझ्याकडून असंच होत राहतं, मी हे करू शकत नाही, मला हे तर मी अपूर्ण आहे, मला नाही खूप प्रॅक्टिस करावं लागेल.
लोकांना माझी किंमतच नाही, मग लोक माझी मान्यता कशी देतील मला. आणि या सर्व कथा आपल्या एकत्र येतात आणि आपण या कथेला म्हणतो मी मी. पण कथा आणि कथा पाहणारा हा एकच असतो का? कधीच नाही. कथा ही कथा आहे, तिला वाचणारा हा वेगळा आहे, हे लक्षात घ्या. अजून एक सांगते तुम्हाला, नेती नेती म्हणजे काय, तर वेदांताच्या परंपरेनुसार मध्ये खूप सुंदर दृष्टिकोन आहे नेती नेती. म्हणजे याचा अर्थ हेही नाही, हेही नाही, हेही नाही, हे नाही, हेही नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला हे नाही म्हणत आहे की शरीर नाहीये, तुम्ही हे नाही ते नाही तर शरीराचा तिरस्कार करायचा किंवा मन नष्ट करायचं, जग सोडायचं, असं नाही होत. याचा अर्थ इतकाच होतो की ज्याला तुम्ही अंतिम मी मानता त्याच्याकडे पुन्हा बघा. मी शरीर आहे, पण शरीर तर बदलतं. मी विचार आहे, पण भावना विचार येतात जातात, विचार स्थिर नाहीये, एका क्षणामध्ये विचार बदलतात. मी भावना आहे, भावना पण बदलतात. आत्ताच मी दुःखी होती, आत्ताच कोणीतरी गोड खायला दिलं तर मला खूप छान वाटलं. मी भूमिका आहे, नाही, भूमिका तर बदलतात. नवऱ्यासोबत वेगळी भूमिका असते, पोरांसोबत वेगळी भूमिका असते. मी नाव आहे, नाही, नावाने तर मी ओळखले जाते, मला नाव दिलं गेलंय तेही माझ्या मर्जी नाहीये. हा सगळ्या बदलांचा साक्षी कोण आहे? तर हा प्रश्न आहे आपल्या आत्मविश्लेषणाचा. सुरुवात होते इथून, या साक्षीला शोधताना. तर अहंकाराचा सर्वात सूक्ष्म सापळा म्हणजे आणखी एक मोठा धोका आहे. आता हे तर स्वतःला ओळखायचं मी सांगितलं, पण आता याच्यातही अहंकार कसा सूक्ष्म येतो, पत्ताही लागत नाही आपल्याला अहंकार, पण तोही एक खूप मोठा धोका आहे आपल्यासाठी. ज्याला आपण म्हणतो मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, मीच सगळं आहे. मी सांगितलं तुम्हाला, अहम ब्रह्मास्मी, जे बाहेर आहे तेच तुमच्या आतमध्ये आहे, जे तुमच्या आतमध्ये तेच बाहेर आहे. पण विचार करा, मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे किंवा अहम ब्रह्मास्मी म्हणतोय कोण आहे आतमध्ये? तर तो अहंकार आहे. पण मग ध्यानाने अहंकार कमी झाला की मोठा झालाय कसं ओळखायचं आपण, कसं समजायचं, म्हणजे काय आहे? तर तत्वमासी तुम्हाला महान व्यक्ती असल्याची भावना देण्यासाठी नाहीये. म्हणजे ही जी हे तुम्हाला सांगितलंय तत्वमासी ध्यान, हे तुम्हाला म्हणजे खूप महान व्यक्ती आहात, तुम्ही खूप अहम ब्रह्मास्मी आहात हे समजण्यासाठी किंवा ही भावना देण्यासाठी नाहीये. तर ते तुमच्या मीच्या सीमांवर प्रश्न चिन्ह उभं करण्यासाठी आहे. म्हणजे तुम्हाला नेहमी मी सांगत असते की नेहमी प्रश्न विचारायचा, स्वतःला विक्टिम बनवू नका, प्रश्न निर्माण करा की तू स्वतःला जितका समजतोस त्यापेक्षाही तुझं अस्तित्व अधिक खोल का नाही? हा प्रश्न म्हणजे हा त्याचा दिशा दर्शकाचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जे समजताय तुम्ही स्वतःच अस्तित्व का नाही खोदत अजून? तर तुम्ही काय करताय? तुम्ही मंदिर, ध्यान, मंत्र, तंत्र, मंदिरात जाता, देवाची मूर्ती पाहता, दीपक लावता, मंत्र ऐकता, मनात श्रद्धा जागते, हे सर्व सुंदर आहे. याला मी विरोध करत नाही किंवा याला मी म्हणत नाही. पण मंदिरातून जसं तुम्ही बाहेर आले परत पुन्हा जुन्या गोष्टीमध्ये अडकता, जुन्या ओळखीमध्ये अडकता. मी अपूर्ण आहे, मी कमी आहे, माझी किंमत इतरांच्या मान्यतेवर आहे, मला बाहेरून काहीतरी मिळालं तर मी पूर्ण होऊ शकते, तेव्हा मला आनंद होऊ शकतो. तर मग शोध अजून बाकी आहे, कारण मंदिराने तुम्हाला फक्त दिशा दाखवलेली आहे, पण पाहायचं तर तुम्हालाच आहे. तुम्हाला कोणी दाखवू शकतंय? मी पण नाही, मी पण आज तुम्हाला दाखवते मार्ग, बस. बरं, आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ध्यानात ध्यान जेव्हा करायला बसताना तुम्ही तेव्हा एक विशेष प्रकारचा प्रकाश, मी तुम्हाला सांगितलंय की व्हाईट लाईट मध्ये बघा, मग सिम्बॉल्स बघा, मग असं करा. पण खूप व्हाईट लाईट दिसलाच पाहिजे अशी अपेक्षा पण ठेवू नका, किंवा मंत्र म्हणताना काहीतरी खूप चमत्कार होईल अशी याची वाट पण पाहू नका. ध्यान वाचताना काहीतरी म्हणजे फक्त माहिती जमा करू नका. तर प्रत्येक वेळेस स्वतःकडे बघा, स्वतःच्या आतमध्ये बघा, मी कोण आहे हे जाणण्याचा प्रयत्न करा, बस, आणखी काही नाही.
एम्प्टी अँड मिनिंगलेस. तुमच्या जीवनात खरंच तत्वमासे कसं जगायचं हे पण मी सांगते. की समजा तुम्ही कोणी तुमच्यावर टीका केली, अरे ऐसा होता है क्या, रेकी करने से असं झालं असतं तर मग डॉक्टर कशाला येईल. मला स्वतःला कारण वाटायचं, भीती वाटायची, रागही यायचा. पण समजा तुमच्यावर अशी कोणी टीका केली आणि तुम्हाला राग उठला, तर थांबा तिथेच काही सेकंद थांबा. स्वतःला विचारा की ज्याला दुखापत झाली, म्हणजे दुःख झालंय, वाईट वाटलंय, तो कोण आहे? कोण आहे तो? तुमची प्रतिष्ठा, तुमची प्रतिमा, तुमचा अहंकार, तुमच्या मनाने तयार केलेली स्वतःची कथा, हे सगळं पहा. पण स्वतःला दोष देऊ नका, फक्त निरीक्षण करा. कारण साक्षीभाव वाढला ना की तुम्हाला समजायला लागतं की हा अनुभव माझ्या मार्फत घडतो आहे, पण हा अनुभवच माझी संपूर्ण ओळख नाही. आणि ही समजते ना तुम्हाला, तर तुमच्या जीवनात एक वेगळंच स्वतंत्रता आणू शकते. आता आणखी तत्वमासी म्हणजे संसार सोडणं नाहीये, तर अद्वैत समजलं म्हणजे नाती सोडा असं नाही, किंवा काम सोडा असं पण नाही, पैशाचा त्याग करा असं पण नाही, किंवा यशाचा तिरस्कार करा असं पण नाही, जबाबदाऱ्या टाळ्या असं पण नाही, किंवा जंगलात जाऊन अध्यात्म करत बसा असं पण नाहीये. उलट तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःला त्यांच्यात हरवणं थांबवू शकता. तुमचं काम तुमच्या अस्तित्वाची संपूर्ण किंमत ठरत नाही. तुमचं नातं तुमची पूर्ण ओळख ठरत नाही. तुमची संपत्ती तुमची पूर्ण किंमत ठरवू शकत नाही. तुमचं अपयश तुम्हाला परिभाषित करू शकत नाही की तुम्ही अपयशी आहात, हारलेले आहात. तुमचं शरीर तुम्ही अनुभवत असलेलं एक महत्वाचं माध्यम आहे, पण कदाचित तेवढंच तुम्ही नाही. म्हणजे तुम्हाला जे आज अनुभव येतात आहे, तुम्ही जे समजताय ते तुम्ही नाही आहे, तेवढंच नाहीये तुम्ही. ते फक्त एक माध्यम आहे, निमित्त आहे. हे जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल समजले ना, तर आता दुसऱ्यांकडे पण पाहण्याची दृष्टी बदलते तुमची. ती कशी बघा, जर मला माझ्या अस्तित्वाची खोल स्तराची एकता जाणवू लागली, तर दुसऱ्याकडे पाहण्याची दृष्टीही बदलू शकते. याचा अर्थ प्रत्येक जण सारखाच असतो असं पण नाही बरं का. प्रत्येक लोकांची वेगळी कर्म असतात, त्यांचे वर्तन वेगळे आहेत, जबाबदारी वेगळ्या आहेत, मर्यादा वेगळ्या आहेत, योग्य अयोग्य यातील फरक आहे. पण तरीही जर सर्वांच्या अस्तित्वाच्या मागे एकच मूलभूत सत्य असेल, तर मग दुसऱ्याला फक्त त्याच्या नावाने, शरीराने, संपत्तीने, यशाने किंवा अपयशाने पाहणं पुरेसं आहे का? नाही. जसं समुद्रामध्ये हजारो लाट आहेत, प्रत्येक लाट वेगळी असते. काही लाट मोठी आहे, तर काही छोटी आहे, तर काही क्षणभर टिकणारी आहे, तर काही दूरवर जाणारी आहे. पण एकही लाट त्या समुद्राच्या पाण्यापासून वेगळी नाही. छोटी असो, मोठी असो, काही असो, पण तो समुद्रच आहे. विविधता आहे, पण तिच्या आधारामध्ये एकता आहे. आणि हाच अद्वैताचा संकेत आहे, म्हणजे निसर्गाचा संकेत आहे. आता स्वतःकडे बघा, काही क्षण एकटे बसा. तुमचं नाव बाजूला ठेवा, तुमचं पद बाजूला ठेवा, तुमची उपलब्धी बाजूला ठेवा, तुमचं यश अपयश बाजूला ठेवा, तुमच्या इच्छा बाजूला ठेवा, तुमची भीती बाजूला ठेवा, तुमच्या जुन्या कथा काही क्षण बाजूला ठेवा. आणि स्वतःला एवढंच विचारा की हा सगळ्यांना, म्हणजे हा जे सगळं काही आहे, तुमची भीती, इच्छा, जुना व्यथा, हे सगळं जाणणारा कोण आहे ह्या सगळ्यांना? फक्त एवढा प्रश्न विचारा. उत्तर देण्याची घाई करू नका. स्वतःला आतमध्ये, मेडिटेशन मध्ये, आणि कोणताही सुंदर आध्यात्मिक शब्द शोधू नका किंवा मला असं वाटलं, माझं असं झालं तसं, काहीही शब्द शोधू नका आणि काहीही व्यथा शोधू नका. काय वाटलं ते फक्त तुम्हालाच अनुभव करायचंय. फक्त प्रश्न जिवंत ठेवा
की या सगळ्यांना जाणणारा कोण आहे, मी कोण आहे. आणि कदाचित तुम्हाला जाणवेल, तुम्ही सत्याच्या शोधात बाहेर धावत होता, पण शोधाचा विषय तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाशी आतमध्येच जोडलेला होता. आणि याच्यातलाच मी तुम्हाला एक अंतिम सत्य, अंतिम संदेश सांगू इच्छिते, की मातीपासून बीजापर्यंत, बीजापासून त्या अदृश्य सारापर्यंत, मिठापासून सर्व व्यापी उपस्थितीपर्यंत, मधापासून एकतेपर्यंत, नद्यांपासून तर समुद्रापर्यंत उदाहरणं वेगवेगळी होती, पण दिशा मात्र एकच होती. तत्वम असी, ते तूच आहेस. पण त्याचा अर्थ तुझा अहंकारच देव आहे असा नाही. तर याचा अर्थ असा होतो, असा विचार करा म्हणजे तुम्ही, की तू स्वतःला ज्या मर्यादित रूपात मध्ये स्वतःला ओळखतो आहेस, त्यापेक्षा तुझ्या अस्तित्वाचा आधार अधिक गहन आहे, अधिक खोल आहे. आणि कदाचित आध्यात्मिक प्रवास म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी नवीन निर्माण करणं नाही, तर तो आहे स्वतःबद्दलच्या चुकीच्या ओळखीची, जी आपण ओळख तयार केलेली आतापर्यंत, त्या सर्व ओळखीचे थर हळूहळू पाहायचं आहे, पाहणं आहे. पाहिलं की ते आपोआप मिटतात. म्हणजे आपण अवेअर होतो, लाईट लावायचंय, तो प्रकाश लावायचाय. तर आता जसं प्रकाश लावल्याबरोबर अंधार आपोआप मिटतो, त्याला मिटवावं नाही लागत. जसं तुम्ही स्वतःचे चुकीचे स्तर ओळखले, तसं तुम्ही स्वतःबद्दलच एक ओळख तुमची तयार, म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखायला लागता. आता एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आयुष्यभर देवाला कुठे शोधत होता सांगा मला? मंदिरामध्ये, मंत्रामध्ये, ध्यानामध्ये, गुरुमध्ये, पवित्र स्थळी, की एखाद्या ठिकाणी काहीतरी असं अद्भुत अनुभव मिळेल आणि याची वाट पाहत होतो, है ना? कदाचित हे सगळं तुमच्या प्रवासाचा हा भाग असू शकतो. हा प्रवास आहे तुमचा, की तुम्ही इथे बघितलं, तिथे केलं, याचे उपास केले, त्याचं हे केलं, ते सगळं केला, प्रवास आहे जीवनाचा. पण आता मात्र मंजिल एकच, की तुम्ही स्वतःला आता एकदाच एक प्रश्न विचारा, की ज्याला मी शोधतो आहे त्याचा शोध घेणारा मी कोण आहे? ज्याला मी शोधते आहे म्हणजे त्याचा शोध घेणारा मी कोण आहे? कदाचित हाच प्रश्न तुम्हाला बाहेरून आतमध्ये घेऊन जाईल. कारण तत्वमासी तुम्हाला नवीन ओळख देत नाही, ते तुमच्या जुन्या ओळखीवर प्रश्न विचारत असत. तुम्हाला सांगतं, स्वतःला पुन्हा बघा, तुमच्या शरीराकडे, शरीराच्या पलीकडे, तुमच्या विचारांच्या पलीकडे, तुमच्या भावनांच्या पलीकडे, तुमच्या नावाच्या पलीकडे, तुमच्या यश आणि अपयशाच्या पलीकडे, तुमच्या कथांच्या पलीकडे. आणि मग विचार करा की या सगळ्यांना जाणणारा कोण आहे? उत्तर लगेच शब्दात सापडेल असं नाही, पण कदाचित ते एखाद्या अनुभवाच्या रूपातही, म्हणजे अनुभवाच्या रूपात येईल असं पण नाही होऊ शकत. म्हणजे कसं तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल नाही सांगू शकत. पण तरी प्रश्न खोलवर जाऊ लागला, जसं तुमचा प्रश्न खोलवर जाऊ लागेल तसं तुमच्या शोधाची दिशा बदलायला लागेल. आणि कदाचित एक दिवस तुम्हाला नक्की समजेल, किंवा आताच्या हा एक क्षण समजू शकेल. जसं मला समजलं, मलाही स्वतःला समजायला खूप वेळ लागला. आज मी पण तुम्हाला पूर्ण समजवण्याचा प्रयत्न करते. माहिती नाही किती लेवल पर्यंत, किती डीप लेवल पर्यंत तुम्हाला समजू शकेल आत्ताच्या ह्या क्षणामध्ये, मलाही नाही माहिती. पण एक खरंच आहे मात्र, की ज्या सत्याचा शोध घेण्यासाठी तुम्ही संपूर्ण जग फिरलात ना, ते सत्य तुमच्यापासून कधीच दूर नव्हतं. तुम्हाला ते मिळवायचंही नव्हतं, तुम्हाला कदाचित फक्त ते ओळखायचं होतं. तत्वमसी म्हणजे ते तूच आहेस, तुझ्याच आतमध्ये आहे. आत्मदीप भव, भगवान बुद्धाने एका वाक्याने, एका मंत्राने सारा उलगडा करून दिलेला आहे. फक्त आता आपल्याला ओळखायचं आहे, समजायचं आहे, समजून घ्यायचंय.
खूप खूप धन्यवाद. एवढ्या वेळेपर्यंत तुम्ही ऐकून घेतलं. खूप खूप धन्यवाद. आणि खरंच प्रज्ञा करुणाशी जोडून राहा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांना खरंच वाटतं डीप मध्ये आपण याचा अभ्यास केला पाहिजे, तर नक्कीच रेकी शिका, ग्रँड मास्टर पर्यंत शिकवा. म्हणजे शिका, याच्यासाठी मी शिका म्हणते की तुम्ही शिकल्यानंतर इतरांना शिकवणं खूप आवश्यक असतं. आणि अशाच पद्धतीने आपण स्प्रेड होत जाऊ, की जेव्हा आपल्याला मिळालं तर मी असं आनंद होतो की मी अजून किती जणांना सांगू की या दुःखाचा शोध कुठे घ्या, सुख कुठे आहे बघा. तर आपल्याच आतमध्ये कोणीच तुम्हाला दुसरं सुख देऊ शकत नाही. तुम्ही स्वतःच्या आतमध्ये शोधायचं असते, आणि ते भरपूर दिलेलं आहे निसर्गाने तुम्हाला. फक्त शोध पाहिजे आपल्याला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.